जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे, तो म्हणजे आयुष्य. आयुष्य म्हणजे समुद्रासारखं असतं, कधी शांत कधी वादळी, पण नेहमीच नवीन काही शिकून जातं. आयुष्य कधी सहज सरळ सोपे नसतेच, कधी खूप सुंदर कधी खूप कठीण. पण खरं सांगू का, प्रत्येकाला हेवा वाटतो तो समोरच्याचं आयुष्य बघून. प्रत्येकाला वाटत असतं की त्याचं आयुष्य खूप सोपे सहज सुंदर आहे. पण मित्रांनो, कधीच कोणाचे आयुष्य सहज सोपे नसते. प्रत्येकाला काही ना काही अडचणी संकटांना सामोरे जावंच लागतं. आपल्या आयुष्यात येणारे संकट हे आपल्याला तोडायला नाही तर आपल्याला घडवायला आलेले असते. तुम्हाला माहित असेलच ना, सोनं जोपर्यंत आगीत तापत नाही तोपर्यंत ते चमकतही नाही. तसेच मनुष्याच्या आयुष्यात जोपर्यंत संकट किंवा अडचणी येत नाही तोपर्यंत मनुष्य मजबूत बनू शकत नाही. मी तुम्हाला एकच सांगेन, जर कोणी वाईट काळातून जात असेल तर नेहमी एकच लक्षात ठेवायचे, जर आपली चांगली वेळ नाही थांबली तर आपला वाईट काळही नाही थांबणार. आपल्या ह्या वाईट काळानंतर आपली चांगली वेळ नक्कीच येणार आहे. जसे काळ्या अंधारा रात्रीनंतर सुंदर अशी पहाट होतेच की नाही, त्याचप्रमाणे आपला वाईट काळही सरून जाईल. पण त्यासाठी एकच गोष्ट करायची, ती म्हणजे स्वप्न बघायचं सोडू नका, मेहनत करायचं सोडू नका, आणि सर्वात मुख्य आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास. होय, तुम्ही तुमचा स्वतःवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जर तुमचा स्वतःवरचा विश्वास एकदम अढळ असेल तर तुम्ही जग जिंकू शकाल. म्हणूनच म्हणते, आयुष्य हे सुंदर आहेच, पण ते तुम्ही स्वतःच्या विश्वासाने आणि हिमतीने ते आणखी सुंदर करू शकता. आयुष्य प्रत्येकाची परीक्षा घेत असतं, पण जे लोक हार मानत नाहीत, प्रत्येक येणाऱ्या संकटांना हसतमुखाने सामोरे जातात, ते नक्कीच एक दिवस इतिहास घडवतात. वाईट काळ हा कायमचा नाही. तुमचं स्वप्न जिवंत ठेवा आणि मुख्य म्हणजे स्वतःवरचा विश्वास ठाम ठेवा. आयुष्य कठीण आहे, हो खूपच कठीण आहे. कधी लोक सोडून जातील, कधी स्वप्न तुटतील, कधी स्वतःवरच शंका येईल. पण लक्षात ठेवा, संकट ही तुम्हाला तोडायला नाही तर घडवायला आलेली आहेत. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ ही नक्कीच होणार. म्हणूनच हार मानू नका, कारण तुमची वेळ ही नक्कीच येणार आहे. काय मग, पटतंय ना?